छंद भाग 12। दीपाली एकटीच बसली होती। रावसाहेब, अमृता आणि समता तिथे वैदेहीच्या लग्नासाठी मुंबईला गेले होते। जाण्यापूर्वी रावसाहेबांनी दीपालीला येण्याचा आग्रह केला होता। दीपाच्याही मनात मुंबईला जाण्याचे होते, पण तिला समजले होते रणजित जाणार नाही, तो एकटा मागे राहणार। आणि तेव्हाच दीपालीने ठरवले आपणही जायचे नाही। रमाबाई 2 दिवसांपूर्वीच 8-10 दिवसांसाठी त्यांच्या गावाला गेल्या होत्या। म्हणजे रणजितच्या जेवणाचे हाल होणार। 8 दिवस हॉटेलचे जेवण, छे, ते काही योग्य नाही। ही सर्व माणसं आपल्यासाठी किती करतात आणि आपण मस्त मजेत लग्नाला निघून जायचे। दीपालीच्या मनाला हे पटत नव्हते। रावसाहेबांनी तिची खूप समजूत घातली। अगं, 7-8 दिवसांचा प्रश्न, जेवेल तो बाहेर, तू तेवढ्यासाठी इथे थांबण्याची गरज नाही। बाबा, इथे कोणीतरी पाहिजेच की लक्ष ठेवायला। ते काही नाही, मी राहणार म्हणजे राहणार। अगं, पण मायाताई काय म्हणतील, त्यांनी 4-4 वेळा मला बजावून सांगितले होते। बाबा, त्यांना काहीतरी सांगून त्यांची समजूत काढा। शेवटी दीपालीच्या हट्टापुढे रावसाहेबांचे काही चालले नाही। रावसाहेब, अमृता आणि समता मुंबईस रवाना झाले। दीपालीने सदाशिवला सांगितले होते, सध्या घरात आपणच आहोत, तेव्हा एखाद्या कामासाठी तासनतास बाहेर राहू नकोस। दुपारी तुझे डॉक्टर साहेब जेवायला येतात, त्यावेळी तू इथे पाहिजेस। हा ताई, मोठ्या साहेबांनी मला अगोदरच सांगून ठेवलंय समद, तुम्ही बिनघोर राहा। दुपारची नेहमीची रणजितची येण्याची वेळ झाली। दीपालीचा संपूर्ण स्वयंपाक तयार होता, पण आता तिच्यासमोर मोठा प्रश्न पडला होता, रणजितला वाढायचे कसे? म्हणजे त्याचे जेवण होईपर्यंत तेथेच थांबायला पाहिजे, पण बोलायलाही पाहिजे। 1-2 वाक्यांपलीकडे तर आपण त्याच्याबरोबर काही बोलू शकणार नाही। काय करावे? हा सदाला वाढायला सांगूया म्हणजे सगळे प्रश्न मिटतील। रणजित जेवण्यासाठी डायनिंग रूम मध्ये आला। त्याला माहिती होते आपल्या खाण्यापिण्याचे हाल होऊ नयेत म्हणून दीपाली लग्नाला गेली नाही। पण हे काय, आपल्याला एकट्याचेच ताट आणि वाढायला हा सदा उभा, मग दीपाली कुठे गेली? सदोबा, आज तू वाढणार? वय साहेब, दीपाताईंनी सांगितलंय। बरं, वाढ लवकर, सपाटून भूक लागली आहे। पण काय रे, तुझी दीपाताई काय करतेय? कोणास ठाऊक, पण आत्ताच तर गेल्या तिथून। बरं, रणजितने तो विषय आवरता घेतला आणि तो जेवू लागला। जेवून उठल्यानंतर तो म्हणाला, सदोबा, जेवण मस्त झालंय, तू जेवलायस की नाही? नाही अजून, ताई बी जेवायचे आहेत। रणजितने आपली खोली गाठली। आता थोडा वेळ तो विश्रांती घेणार, एखादं पुस्तक वाचणार, त्यानंतर 1-1.5 तास झोप। रणजित नेहमी पहाटे उठायचा। सकाळी थोडा व्यायाम, फिरणं झाल्याशिवाय त्याचा दिवस सुरू होत नसे। रणजितला उठला, स्वतःचा आवरून तो चहासाठी जाणार, एवढ्यातच चहाचा ट्रे घेऊन सदाशिव त्याच्या खोलीत हजर झाला। सदोबा, आज चहा इथेच आणलास? मी येतच होतो। दीपाताईंनी सांगितलं चहा नेऊन दे म्हणून, घेऊन आलो। असं, बरं झालं, ठेव ट्रे त्या टेबलावर। रणजितने चहा घेतला। त्याला सकाळपासून दीपाली दिसली नव्हती। रोज तरी कुठे दिसते दिवसभर म्हणा, रात्रीच्या जेवणाला सर्वांबरोबर असते ती, तेव्हा कुठे आपण तिला पाहतो। जाऊ दे, रणजित निघून गेला आणि दीपालीने निश्वास टाकला। तिला कळत नव्हते, घरात रणजित असला म्हणजे कसले दडपण येते आपल्यावर। इतर पुरुषांबद्दल तिरस्कार वाटतो ते ठीक, पण रणजित, तो कधी आगाऊपणे वागला आहे का आपल्याबरोबर? पण आपला स्वभाव हा आपल्याला बदलता येत नाही, हेच खरं बाई। उगीच आपण इथे राहण्याचा हट्ट केला। आता सर्व मंडळी येईपर्यंत अगदी गुदमरायला होईल। 3 दिवस असेच गेले। रणजित विचार करीत होता, ही दीपाली आपल्याबरोबर अशी का वागते? आपलं काही चुकलंय का? काही कळत नाही। या 3 दिवसात तिने अगदी आपल्या आवडीचा स्वयंपाक केला, चहा, पाणी, नाश्ता, सर्व वेळच्या वेळी। आपलं कुठलं काम अडलं नाही, सगळं वेळच्या वेळी मिळत आहे। पण ही दीपा मात्र कशी कुठे दिसत नाही। हा काल 2 मिनिटे दिसली तेवढीच। असं का असेल? चहा आणायचा सदोबाने, कपडे द्यायचे सदोबाने, जेवण वाढायचे तेही सदोबाने। मग ही आपल्यासाठी लग्नाला गेली नाही, पण कधी आपल्याबरोबर जेवली नाही की साधं बोलली नाही का बरं असं? इतर वेळी तिचा हा अबोला किंवा हे वागणं आपल्या लक्षातही आलं नसतं। यापूर्वी तरी कुठे आपल्या लक्षात आले आहे, पण आता घरात कोणी नसताना आपल्याला प्रकर्षाने जाणवते आहे। ते काही नाही, आज आपण घरी गेल्यानंतर तिला म्हणायचे, तू सुद्धा बैस माझ्याबरोबर जेवायला। रणजितने हे ठरवले आणि त्याप्रमाणे तो सदाशिवला म्हणाला, जा, दीपाला मी बोलावलंय म्हणून सांग। रणजितचा निरोप ऐकून दीपाला आश्चर्य वाटले। आज आपल्याकडे याचं काय काम? ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली। दीपा, आज आता माझ्याबरोबर तूही जेवायला बैस, मला एकट्याला जेवण जात नाही। पण मी नंतर जेवले तर चालणार नाही, समजलं? दीपाली आतल्या रूम मध्ये आली। छे बाई, हे काय विचित्र, त्यांच्याबरोबर जेवायचे, घास तरी जाईल का घशाखाली? पण आता नाही म्हणता येणार नाही।
तिने 2 ताटं वाढली. रणजित डायनिंग रूम मध्ये आला. टेबलावर 2 ताटं पाहून खुश झाला. त्याची नजर दीपालीकडे गेली. दीपाली खाली मान घालून बसली होती. आज कसं छान वाटतंय जेवायला. दीपा, तुला एकटीने जेवायचा कंटाळा नाही येत? दीपालीने नकारार्थी मान हलवली. रणजित जेवू लागला. त्याच्या लक्षात आले दीपाली काही न बोलता जेवते आहे, पण तिचे जेवणात लक्ष नाही. आपलं चुकलंच. पुन्हा तिला असं तिच्या मनाविरुद्ध जेवायला बसवायचे नाही. रणजितही लवकर उठला आणि आपल्या रूममध्ये निघून गेला. जेवताना त्याने दीपाली बरोबर बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण हो नाही या पलीकडे ती काही बोलली नाही आणि आपला तर्क खरा असल्याचे रणजितच्या लक्षात आले. काही नाही, एकदा तिला त्याबद्दल स्पष्टच विचारायचे. उगीच मनात तर्कवितर्क करण्यात काहीच अर्थ नाही. रणजितने मनोमन निश्चय केला, पण कितीतरी वेळ त्याच्या मनात तेच विचार घुमत होते. चहा नेहमीप्रमाणे सदाशिवच घेऊन आला. चहा घेऊन रणजित घराबाहेर पडला. दीपालीला केव्हा विचारायचे याच विचारात तो हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचला. तेथे गेल्यानंतर मात्र त्याला तो विचार डोक्यातून कंपल्सरी हद्दपार करावा लागला. रात्रीचे 7-7:30 वाजले होते आणि त्यावेळी मीराने बंगल्यात प्रवेश केला. आज बऱ्याच दिवसांनी ती इथे आली होती. तिला पाहून दीपाली म्हणाली, या मीराताई, किती दिवसात आला नाहीत तुम्ही? होय ग, बाहेर गावी गेले होते. पण हे काय, घरात कोणी नाही की काय? नाही, सध्या मी एकटी आहे. म्हणजे बाबा, अमृता, समता वैदेहीच्या लग्नासाठी मुंबईला गेले आहेत. रणजित नाही गेला? नाही, म्हणजे घरात सध्या तुम्ही दोघं आहात तर? हो, आणि सदा. मीराच्या कपाळावर नापसंतीची आठी उमटून गेली. रणजित येईल ना एवढ्यात? काही सांगता येत नाही त्याचं. कदाचित लवकर येतात, बहुतेक वेळा उशीर होत असतो. सदा कुठे गेला आहे? बाजारात. येईल एवढ्यात. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी आणते. ठीक आहे. दीपाली कॉफी करण्यासाठी आत गेली. मीरा गंभीर झाली होती. दीपाली आणि रणजित, तिच्या मनात संशयाचं वादळ निर्माण झालं होतं. ती रणजितवर प्रेम करीत होती म्हणून तर तिच्या मनात हा विचार आला असावा. ती दचकलीच. गाडीचा आवाज. आणि एवढ्या लवकर? रणजितच्या येण्यास अजून उशीर होता. नाहीतर तो 7:30 नंतर येतो हे आपल्यालाही माहिती आहे. मी एवढ्यातच कसा काय आला? अरे मीरा, तू कुठे गायब झाली होतीस? किती दिवस आली नाहीस? म्हणून तर आले आहे. अमृता, समता, अंकल मुंबईला गेल्याचे मला माहित नव्हतं. पण तू कसा एवढा लवकर आलास? पेशंटही जास्त नव्हते. शिवाय, त्याला मध्येच अडवीत मीरा म्हणाली, शिवाय दीपाली घरी एकटीच असेच ना? करेक्ट, एकदम करेक्ट. रणजितने मोकळेपणाने हसला. पण मीरा मनोमन वैतागली. दीपाली कॉफी घेऊन बाहेर आली. ट्रेमध्ये 2 कप पाहून मीरा म्हणाली, 2 कप? यांच्या गाडीचा आवाज आला म्हणून त्यांच्यासाठी आणखीन 1 कप. ही तुमची कमी गोड कॉफी. दीपालीने 1 कप उचलून मीराला दिला. मीरा, या दीपाला काही सांगावे लागत नाही. सगळ्यांच्या आवडीनिवडी तिच्या लक्षात असतात. रणजितच्या बोलण्याने मीरा वैतागली, पण वरकरणी चेहरा शांत ठेवला तिने. सदा आत आला. रणजितने सहज विचारले, काय रे सदोबा, कुठे गेला होतास? बाजारात. जी, मासे आणायला. अरे वा, आज मासे आहेत तर? मीरा, आज तू इथे जेवून जा. बघ तरी एकदा दीपा कसे मस्त मासे करते. रणजितच्या या स्पष्ट बोलण्याने दीपाली लाजली आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहणाऱ्या मीराच्या डोक्यात अक्षरशः बॉम्बस्फोट झाला. नाही रे, आज नाही जमणार एवढा वेळ थांबायला. मीराताई, बाकी सगळा स्वयंपाक झालेला आहे, तेव्हा जास्त वेळ लागणार नाही. फक्त अर्धा-पाऊण तास. मीरा, आता तरी तुझी हरकत नाही ना? मी येईन तुला सोडायला. मग ठीक आहे, मीरा नाईलाजाने म्हणाली. थोड्या वेळाने सदाशिव, रणजित आणि मीरा जेवणासाठी बोलायला आला. रणजित आणि मीरा टेबलाजवळ आले. वा, नुसत्या वासाने भूक वाढली. रणजित म्हणाला, दीपा, तू नाही जेवणार? मी नंतर बसते. पण रणजित पुढे आणखीन काहीतरी बोलणार होता. तेवढ्यात मीरा त्याला म्हणाली, ती जेवेल रे नंतर. तू आवर पटापट, उशीर होतोय मला. दोघे जेवू लागले. रणजित दीपालीच्या पाककलेचे कौतुक करीत म्हणाला, रमाबाईंना हे असं जमत नाही. एवढे दिवस त्यांच्याच हातचं खात होतो, पण ही दीपाली आल्यापासून रमाबाईंचा स्वयंपाक नकोसा वाटतो. मीरा खाली मान घालून जेवत होती. रणजितने दीपालीच्या चालवलेली स्तुती ऐकून तिच्या तोंडाची चव गेली. इतके दिवस ही दीपा एक अनाथ मुलगी आहे समजून आपण किती प्रेमळपणे बोलत होतो तिच्याबरोबर, पण आज आता हे समजते आहे तर ती आपली प्रतिस्पर्धी आहे. काय पाहिलंय रणजितने हिच्यामध्ये कोण जाणे. शिक्षण तर जेमतेम MSc आणि हे असं काकूबाईंसारखं वागणं. काही नाही, आता या क्षणापासून ही दीपाली आपली शत्रू. होय, शत्रूच. तिची या घरातून उचलबांगडी केलीच पाहिजे, नाहीतर आपल्यासाठी या घराची दारं बंद होतील. रणजितच्या हृदयाची दारे बंद होतील.
या विचारांनी मीरा अस्वस्थ झाली. काहीतरी करायलाच पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही. ही दीपाली पूर्वी फक्त अंकलना आवडत होती, हळूहळू ती अमृताला आवडू लागली आणि आता रणजितला सुद्धा. मीरा, हे काय, तुला जेवण आवडलं नाही की काय? ताट तसंच आहे भरलेलं. आवडलं रे, पण मासा थोडा तिखट लागतो. काहीतरी उणीव शोधायची म्हणून मीरा म्हणाली. शट, अगं तिखट एकदम परफेक्ट आहे. तर मग कदाचित माझी जीभ आली असेल, मीरा स्वतःला सावरून घेत म्हणाली. दोघांची जेवणं झाली. आज दीपाली त्यांचं जेवण होईपर्यंत तेथेच उभी होती, त्या दोघांना काय हवं नको बघायला. मीरा आणि रणजित गेले. सदा, तुला वाढू ना? वैजी, वाढून ठेवा, मी नंतर जेवतो. सदाशिव कधी टेबलवर जेवत नसे. दीपालीने आपलं ताट वाढून घेतलं आणि पाट घेऊन तेथे जेवायला बसली. तिच्या मनात आलं, आज रणजितने आपलं अगदी कौतुक चालवलं होतं बाई ग. आपल्याला कसं कोंडल्यासारखं होत होतं, नाहीतर काय. दीपाली जेवून उठली. मागचं सारं आवरून ती टेरेसवर गेली. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.